सर्वांना नमस्कार। मराठी बालभारती इयत्ता 6वी या पाठ्यपुस्तकातील खोप्यामध्ये खोपा या कवितेनंतर एक भाग दिलेला आहे जाहिरात, आणि ही जाहिरात इथे तुम्हाला वाचायची आहे आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरेही द्यायची आहे। तत्पूर्वी तुम्ही आपली शाळा या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि यावरील व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग वळूयात स्वाध्यायाकडे। बघा, जाहिरात। आजच्या स्पर्धेच्या युगात जाहिरात हा महत्त्वाचा घटक आहे। एखाद्या उत्पादनाची जाहिरात करणे ही एक अत्यंत सर्जनशील कला आहे। ही कला आत्मसात करणे हे व्यवसायाच्या यशाचे महत्त्वाचे तंत्र आहे। असे असले तरी जाहिरात पूर्णपणे विश्वसनीय आहे किंवा नाही यासाठी त्यात दिलेल्या सर्व बाबींची शहानिशा करणे आवश्यक असते। बघा, ही जाहिरात वाचूयात। सुवर्णसंधी, सुवर्णसंधी, सुवर्णसंधी। डॉक्टर सलीम अली पक्षी निरीक्षण मंडळ आयोजित शालेय विद्यार्थ्यांसाठी काय आहे बरं? पक्षी निरीक्षण सहल आहे। मग इथे महत्त्वाचे पॉईंट्स दिलेत की 10 जानेवारीपर्यंत नोंदणी करणाऱ्याला 10% सवलत आहे। नंतर मर्यादित फक्त 50 विद्यार्थ्यांसाठीच आहे हे। तर ह्या सहलीला जर आपल्याला जायचं असेल तर शुल्क म्हणजे पैसे आहेत 30 रुपये। कधी जाणार आहे सहल? तर 15 जानेवारीला। वेळ कधी? तर सकाळी 7 वाजता। कुठे जाणार आहे? ठिकाण पळसदेव म्हणजे उजनी जलाशय परिसरामध्ये। आता हे जर तुम्हाला सहलीला जायचं असेल, संपर्क कोणाला करायचा आहे? डॉक्टर सलीम अली पक्षी निरीक्षण मंडळ इंदापूर। भ्रमणध्वनी म्हणजे फोन नंबर दिलेला आहे। नंतर एक टिप पण दिलेली आहे की सहभागी जे विद्यार्थी असतील त्यांनी एक वेळचा डबा, पाण्याची बाटली, टोपी, रोजनिशी, दैनंदिनी, पेन या आवश्यक गोष्टी सोबत आणाव्यात। आता ही जाहिरात आपण वाचली आहे, ती व्यवस्थित समजून घ्यायची आणि त्यानंतर हे खालील प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत। आम्हाला हे समजले मध्ये बघा काय सांगितलंय की वरील जाहिरात वाचा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या। तर पहिला आहे, सहलीचे आयोजक कोण होते? उत्तर, डॉक्टर सलीम अली पक्षी निरीक्षण मंडळ हे सहलीचे आयोजक आहेत। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, सहलीची वैशिष्ट्ये कोणती? उत्तर, सहलीची वैशिष्ट्ये आहेत, 1. पक्षी निरीक्षण सहल, दुसरा आहे 10 जानेवारीपर्यंत नोंदणी केल्यास 10% सवलत, आणि तिसरी वैशिष्ट्य आहे 50 विद्यार्थ्यांसाठी मर्यादित। आता पुढील प्रश्न वाचूयात। प्रश्न ई आहे, सहलीसाठी वरील ठिकाणच का ठरवले? उत्तर लिहूयात। पळसदेव म्हणजे उजनी जलाशय परिसर, येथे अनेक प्रकारचे पक्षी आढळतात, त्यामुळे पक्षी निरीक्षणासाठी हे ठिकाण निवडले आहे। नंतर चौथा प्रश्न आहे, वरील जाहिरातीत मुलांसाठी कोणती टीप देण्यात आली आहे? उत्तर, सहभागी विद्यार्थ्यांनी एक वेळचा डबा, पाण्याची बाटली, टोपी, रोजनिशी, दैनंदिनी व पेन या आवश्यक गोष्टी सोबत आणाव्यात, अशा प्रकारची टीप देण्यात आली आहे। पुढे प्रश्न आहे की जाहिरातीची आवश्यकता असते का? या विषयावर गटात चर्चा करा। उत्तर लिहूयात। होय, जाहिरातीची आवश्यकता असते। जाहिरातीमुळे वस्तू, सेवा किंवा कार्यक्रमाची माहिती अनेक लोकांपर्यंत लवकर पोहोचते, त्यामुळे अधिक लोक त्याचा लाभ घेऊ शकतात। तर अशा प्रकारे आज आपण जाहिरात ह्या भागाचा स्वाध्याय पाहिला, जाहिरात पूर्ण वाचली आणि समजून घेतली। तर पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसह, नवीन स्वाध्यायासह। तोपर्यंत धन्यवाद।